तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे असल्यामुळे मला ऑफिसला सुट्टी आहे. तर आज मला निवांतच आहे. रोज तर तशी मला ऑफिसमुळे खूप घाई असते, कारण सकाळी उठल्याबरोबर आम्ही फ्रेश होऊन आधी जिमला जातो. पण आज मला ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी जिमला पण सुट्टी मारली आहे. कारण रोज ऑफिसची घाई असते, तर मला काहीच करायला मिळत नाही. सुट्टीच्याच दिवशी माझे सगळे कामं होतात. तर इथे मला हॉलमध्ये जरा पसारा झालेला दिसला, तर मी आधी तो आवरायला घेतला. काल मी बिग बास्केटवरनं काही सामान ऑर्डर केलं होतं, ते पण तसंच ठेवलेलं होतं. नंतर लॅपटॉपचं चार्जर वगैरे Flipkartवरनं माझे 1-2 पार्सल आलेले होते, तर ते पण हॉलमध्ये तसेच ठेवले होते. आणि आज सुट्टी असल्यामुळे मी म्हटलं, की काहीतरी वेगळा नाश्ता बनवावा. रोज तर खूप घाई होते, पण आज जरा वेळ असल्यामुळे म्हणजे निवांतच होतं, तसं घरीच राहायचं होतं, तर त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळा नाश्ता बनवावा. तर विचार केला, की ढोकळा बनवेल. पण ढोकळा बनवायला घरी बेसन आणि दही संपलेलं होतं, तर गणेश बाहेरच जाऊन होते. तर मी त्यांना बेसन आणि दही आणायला सांगितलं. तोपर्यंत मी इथे सगळी आवराआवर करून घेतली. कारण घर कसं नीट आणि क्लीन असलं, की खूप छान वाटतं. तर आधी उठल्याबरोबर सुट्टीच्या दिवशी माझं हेच काम असतं. तर इथे गणेशने मला सामान आणून दिलेलं आहे आणि मी आली आहे किचनमध्ये ढोकळा बनवायला. तर इथे मी 2 वाट्या बेसन घालून घेतलेलं आहे. 1 वाटी दही घेतलं आहे आणि इथे मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि मिक्स करते आहे. हा माझा फर्स्टच ट्राय आहे बेसनवाला ढोकळा बनवायचा. तर माहिती नाही कसा होईल, तर बघूया. इथे मी इनो टाकून घेतला आहे. त्यानंतर फिरवून घेतलं आहे असं छान आणि इथे मी मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घेते आहे. मी विचार केला, की हे मी कुकरमध्ये लावेल, पण कुकरमध्ये नंतर माझ्याकडे इडलीचं भांडं पण होतं, तर मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलं. एक छोटू स्टँड पण ठेवला आणि त्यामध्ये मी हे डब्बे ठेवून घेतले. तर अशा प्रकारे ढोकळ्याचं बॅटर रेडी आहे आणि मी ते भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर त्यानंतर मी याला गॅसवर ठेवून देईल आणि मला स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे आणि ढोकळ्यावरती पण काहीतरी बनवायला लागेल. तर त्यामुळे मी तोपर्यंत मिरची आणि कढीपत्ता पण कापायला घेते आणि इथे ते बनवायला घेतलं आहे. तर इथे मी आधी जिरं टाकून घेतलेलं आहे. मी मोहरी नाही टाकली आहे. तर इथे मिरची आणि कढीपत्ता पण टाकला आहे आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून साखर पण टाकून घेईल. कारण ते थोडं मी बॅटरमध्ये साखर टाकलेली नाही. फक्त मी दही टाकलं आहे आंबट होण्यासाठी, तर त्यामुळे मी साखर यामध्ये टाकून घेणार आहे. यामध्ये साखर टाकली की थोडा वेळ उकळी येऊ द्यायची म्हणजे थोडं गरम होऊ द्यायचं. उकळी नाही आली तरी चालेल. जेणेकरून त्यामध्ये साखर पूर्ण विरघळून गेली पाहिजे. तर अशा प्रकारे माझा ढोकळा रेडी झालेला आहे. तर यावर मी टाकून घेते आहे आणि मी हे गणेशला सर्व्ह करते आहे आता.